आपल्याला पाहायचे। आणि मंडळी, सध्या मुंबईत पावसाचा जोर अधिक आहे। त्यात या आठवड्याचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस आजच पडला। तो जवळपास 95 मिलीमीटर इतका होता। जून महिन्याच्या गेल्या 4 वर्षांमधली पावसाची सरासरी पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। मुंबईतील जून महिन्यातील सरासरी पाऊस आपण पाहतोय 2023 साली जून महिन्यात 486, 2024 साली 428, 2025 साली 552 आणि 2026 साली 402 मिलीमीटर। आणि मुंबईत या आठवड्याचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस आजच पडला, पण तो सुद्धा 95 मिलीमीटर इतकाच होता। मुंबईत याआधी गेल्या काही वर्षात दिवसभरात सर्वाधिक 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळलाय। पावसाची ही आकडेवारी सांगण्यामागचा उद्देश हा आहे की तुलनेने कमी पावसातही मुंबईत आज जागोजागी रस्ते तुंबले। अंधेरी सबवे असेल, साकीनाका, वीरा देसाई रोड, LBS मार्ग, फिल्म सिटी रोड, जोगेश्वरी, कुर्ला, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड असे अनेक भाग तुलनेने कमी पावसातही जलमय झाले। पश्चिम आणि मध्य रेल्वेची लोकल आज विलंबानच धावत होती। त्यामुळे मुंबई महापालिकेचे नाले सफाईचे दावे हे पुन्हा फोल ठरल्याची टीका होते। मंडळी, सध्या वाढलेला पावसाचा जोर हा मुंबईपेक्षा आसपासच्या महानगरांमध्ये अधिक आहे। तिथे आज दिवसभर अधूनमधून धोधो सरी कोसळत होत्या, पण तुलनेने तो पाऊसही सामान्यच होता। तरीही अनेक भाग जलमय झाले। डोंबिवली, बदलापूर पाईपलाईन मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। धामटाण ते नेवाळी नाक्यादरम्यान महामार्गाला तलावाचं स्वरूप आलं। नवी मुंबईतल्या वाशीची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे APMC ही आशियातील सर्वात मोठी बाजार समिती आहे। मुसळधार पावसामुळे या बाजार समितीत भाजीपाला तसाच पडू नये, तो खराब होतोय आणि त्यात शेतकरी व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय। पालघर जिल्ह्याचा भाग असलेल्या नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क आणि क्वीन्स पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा-शीळ मार्ग हा पाण्याखाली गेला। संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता। म्हणजे पावसाचा थेट संबंध हा धरणांमधला जलसाठा आणि शेतीशी असतो। त्यानुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामधल्या जलसाठ्यांची स्थिती पाहता त्यात पावसाळा सुरू झाल्यापासून यंदा फक्त अर्धा टक्का वाढ झाली आहे। बहुचर्चित पवई तलाव ओव्हरफ्लो झाला आहे। ही आकडेवारी आपण पाहूया ग्राफिक्समधून मीडिया सेंटरला। सध्या धरणात 7.18% पाणीसाठा आहे। मुंबईसाठीच्या धरणांची स्थिती मिलीमीटरमध्ये: मोडक सागर 193, तानसा 180, भातसा 120, तुळशी 200, विहार 83 आणि मध्य वैतरणा 59 मिलीमीटर। आणि कोकणासह महामुंबई पाऊस धुवून काढत असताना कोकणाबाहेरची पावसाची स्थिती फार चांगली नाही। पश्चिम महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे। बहुतेक ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळंबलेल्या आहेत। शहरी भागात पाणी कपात कायम आहे आणि याबाबत माहिती देत आहेत आमचा पुण्याचा प्रतिनिधी मंदार गोंजाळे। पुणे शहरात गुरुवारी दुपारपासून पावसाच्या हलक्या सरींचं आगमन झालेलं असलं तरी पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। खास करून शेतकऱ्यांची चिंता अजूनही कायम आहे, कारण बहुतांश ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत। दुसरीकडे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि सांगली अशा मोठ्या शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये अवघं 3.5 TMC इतकं पाणी शिल्लक आहे, तर सांगली शहरासाठी देखील नुकतीच पाणी कपात लागू करण्यात आली आहे। या वर्षीचा आपल्याला पडलेला पाहायला मिळालेला नाही। जो काही पडलाय तो ठराविक ठिकाणीच पडलाय आणि छोट्या कालावधीसाठी पडलाय। त्यामुळे कोल्हापूरमध्ये देखील पावसाची प्रतीक्षा आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील म्हणावा असा पाऊस झालेला नाही। सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पेरण्या झालेल्या नाहीत। त्यामुळे हा पाऊस आत्ता आपल्याला